नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। तरी पण आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल प्रश्नपत्रिका डिस्ट्रिक्ट काउंट जिल्हा न्यायालय जीके क्वेश्चन पेपर। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। टोटल प्रश्न आहेत 250। व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। खाली टेलिग्रामची लिंक दिलेली आहे। ज्यांना कुणाला PDF पाहिजे असेल त्याने टेलिग्राम जॉइन करा, त्यांना PDF फ्री मिळेल। प्रश्न पहिला, जिल्हा न्यायाधीशाला बडतर्फ कोण करते? उत्तर आहे राज्यपाल। प्रश्न दुसरा, जिल्हा न्यायालयाला काय म्हणतात? उत्तर आहे जिल्हा। प्रश्न तिसरा, जिल्हा न्यायालयाचे किती व कोणते प्रकार आहेत? उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न चौथा, जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायालयात कोणते घटके चालतात? उत्तर आहे संपत्तीविषयी। प्रश्न पाचवा, जिल्हा न्यायाधीशावर कोणाचे नियंत्रण असते? उत्तर आहे राज्यपाल। प्रश्न सहावा, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न सातवा, जिल्हा न्यायाधीशाला कोणाच्या शिफारशीवरूनच निवडता येते? उत्तर आहे उच्च न्यायालय। प्रश्न आठवा, जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी वयाची पात्रता काय असते? उत्तर आहे 35 वर्ष। प्रश्न नववा, जिल्हा न्यायाधीशाला काय म्हणतात? उत्तर आहे सत्र न्यायाधीश। प्रश्न दहावा, भारतातील सर्वात छोटे उच्च न्यायालय कोणते? उत्तर आहे गंगटोक। प्रश्न 11, कोणत्या उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र सर्वात मोठे आहे? उत्तर आहे गुवाहाटी। प्रश्न 12, जिल्हा न्यायाधीश होण्यासाठी किती वर्ष वकिलाचा अनुभव पाहिजे? उत्तर आहे 7 वर्ष। प्रश्न 13, जिल्हा न्यायालयातील फौजदाराची न्यायालयात कोणते खटले चालतात? उत्तर आहे गुन्हे। प्रश्न 14, जिल्हा न्यायाधीश फौजदारी खटल्याची हाताळतात तेव्हा त्यांना काय म्हणतात? उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न 15, जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कुठे करता येते? उत्तर आहे उच्च न्यायालय। प्रश्न 16, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे धनंजय चंद्रचूड। प्रश्न 17, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीश। प्रश्न 18, जिल्ह्यातील सर्वात खालच्या स्तराचे न्यायालय कोणते? उत्तर आहे भूस्वराज। प्रश्न 29, सर्वात जास्त महिला न्यायाधीश असणारे उच्च न्यायालय कोणते? उत्तर आहे मद्रास। प्रश्न 20, जिल्हा न्यायालयामध्ये कोणते विभाग असतात? उत्तर आहे वरील सर्व। प्रश्न 21, कोणत्या न्यायालयात एकूण 34 न्यायाधीश असतात? उत्तर आहे सर्वोच्च। प्रश्न 22, सरन्यायाधीश कोणाला शपथ देतात? उत्तर आहे राष्ट्रपती। प्रश्न 23, भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? उत्तर आहे दिल्ली। प्रश्न 24, कोणत्या उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तब्बल 4 राज्य आहेत? उत्तर आहे गुवाहाटी। प्रश्न 25, भारतातील पहिले बाल न्यायालय कुठे सुरू झाले? उत्तर आहे दिल्ली। प्रश्न 26, कोणत्या जिल्ह्यात जिल्हा न्यायालय नाही? उत्तर आहे नाही। प्रश्न 27, जिल्हा न्यायाधीशाची पदोन्नती कोण करते? उत्तर आहे राज्यपाल। प्रश्न 28,
जिल्हा न्यायाधीशाला शपथ कोण देतात? उत्तर आहे वरील नाही. प्रश्न 29. जिल्हा न्यायाधीशाची निवड कोण करते? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 30. जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीश किती असतात? उत्तर आहे 1. प्रश्न 31. मुंबई उच्च न्यायालयाची एकूण किती खंडपीठे आहेत? उत्तर आहे 3. प्रश्न 32. धरणातील साठलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते? उत्तर आहे स्थितीज. प्रश्न 33. मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे प्रदीप नंदराजोग. प्रश्न 34. गुवाहाटी उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे संदीप मेहता. प्रश्न 35. तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे अलोक आराधे. प्रश्न 36. पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे विनोद चंद्रन. प्रश्न 37. इलाहाबादच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे अरुण भन्साली. प्रश्न 38. छत्तीसगड उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे रमेश सिन्हा. प्रश्न 39. कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे TS शिवनमन. प्रश्न 40. गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे सुनीता अग्रवाल. प्रश्न 41. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश का आहेत? उत्तर आहे नारायण स्वामी. प्रश्न 42. झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे श्री चंद्रशेखर. प्रश्न 43. केरला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे आशिष देसाई. प्रश्न 44. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे दिनेश कुमार. प्रश्न 45. मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे सर थॉमस. प्रश्न 46. ओडिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे विद्युत रंजन सारंग. प्रश्न 47. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे रितू बिहारी. प्रश्न 48. राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे मनिंद्र श्रीवास्तव. प्रश्न 49. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे सिद्धार्थ मृदुल. प्रश्न 50. मेघालय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे अमरसन सिंग. प्रश्न 51. त्रिपुरा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे अपरेश कुमार. प्रश्न 52. अमरावतीचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे धीरज ठाकूर. प्रश्न 53. सिक्कीम उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे विश्वासनाथ सोमदर. प्रश्न 54. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे कोटेश्वर सिंग. प्रश्न 55. हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे रामचंद्र राव. प्रश्न 56. दिल्लीचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे मनमोहन. प्रश्न 57. सत्यमेव जयते ही ब्रीदवाक्य कोणत्या लिपीमध्ये आहे? उत्तर आहे देवनागरी. प्रश्न 58. संत्री या फळमध्ये कोणते जीवनसत्व प्रामुख्याने आढळतात? उत्तर आहे व्हिटॅमिन सी. प्रश्न 59. रक्तदाब पाहण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करता येते? उत्तर आहे स्पिंगमोमॅमो. प्रश्न 60. बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे कॉपर सल्फेट. प्रश्न 61. बंगालच्या फाळणीचा कोण जबाबदार आहे? उत्तर आहे लॉर्ड कर्झन.
प्रश्न 62. ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली होती? उत्तर आहे नेवासे. प्रश्न 63. महाराष्ट्राचा हरितपट्टा कोणत्या शहराला म्हणतात? उत्तर आहे नाशिक. प्रश्न 64. चिमणी दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 20 मार्च. प्रश्न 65. कौन्सिल ऑफ स्टेट संसदेच्या कोणत्या सभागृहाचे पूर्वीचे नाव होते? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 66. संगमोर हे रूपांतरित खडक कशापासून बनवला जात असतो? उत्तर आहे चुनखडी. प्रश्न 67. तांबे आणि कथील यांचे संमिश्रपासून पुढीलपैकी काय बनवले जात असते? उत्तर आहे कांस्य. प्रश्न 68. खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी गरम पाण्याचा झरा उपस्थित आहे? उत्तर आहे उन्हेरे. प्रश्न 69. मानवी शरीराचे सरासरी तापमान किती सेल्सिअस असते? उत्तर आहे 37 सेल्सिअस. प्रश्न 70. राज्यपालाच्या गाडीची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? उत्तर आहे लाल. प्रश्न 71. महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते? उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न 72. सिकंदर लोदी यांनी खालीलपैकी कोणते शहर बनवले? उत्तर आहे आग्रा. प्रश्न 73. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराची राशी किती असते? उत्तर आहे 5 लाख. प्रश्न 74. ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असतात? उत्तर आहे 17 सभासद. प्रश्न 75. खालीलपैकी कोणती महिला व्यक्ती संविधान सभेची सदस्य नव्हती? उत्तर आहे मालतीबाई. प्रश्न 76. नवीन संसदेमध्ये लोकसभेची किती सीटाची आसन व्यवस्था आहे? उत्तर आहे 888. प्रश्न 77. मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे हे खालीलपैकी कोणत्या बंधनकारक आहे? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 78. नवीन संसदेमध्ये राज्यसभेची किती सीटाची आसन व्यवस्था आहे? उत्तर आहे 384. प्रश्न 79. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतात? उत्तर आहे वरील दोन्हीही. प्रश्न 80. नवीन संसद भवन एकूण किती मजली इमारत आहे? उत्तर आहे 4 मजली. प्रश्न 81. खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? उत्तर आहे पांढऱ्या. प्रश्न 82. पहिल्या गोलमेज परिषदेला पुढीलपैकी कोणती एक व्यक्ती उपस्थित नव्हती? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 83. नवीन संसद भवन कोणत्या प्रकारच्या आकाराचे आहे? उत्तर आहे त्रिकोण. प्रश्न 84. रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी कोणती क्रांती झालेली होती? उत्तर आहे श्वेत क्रांती. प्रश्न 85. पूर्णा नदी प्रकल्पाअंतर्गत कोणते धरण बांधण्यात आले आहे? उत्तर आहे येलदरी. प्रश्न 86. उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असावी? उत्तर आहे मिठाची. प्रश्न 87. 7 बेटाचे शहर आणि भारताचे प्रवेशद्वार कोणाला म्हणतात? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 88. मानवी शरीरामध्ये मूत्रपिंडाची एकूण संख्या किती असते? 2. प्रश्न 89. कॅल्शियम फेरॉल हे कोणत्या जीवनसत्वाच्या रासायनिकचे नाव आहे? उत्तर आहे जीवनसत्व डी. प्रश्न 90. महाराष्ट्रातील पहिला समुद्र लाटापासून वीज निर्मिती प्रकल्प कोठे आहे? उत्तर आहे घारापुरी. प्रश्न 91. पुढीलपैकी कोणती पीक एक क्षार सहनशील पीक आहे? उत्तर आहे ऊस. प्रश्न 92. भारताचे पॅरिस म्हणून भारतातील कोणत्या शहराला ओळखले जाते? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 93. पहिली घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली? उत्तर आहे 1951. प्रश्न 94. महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी सर्वात पहिले न्यायालय कुठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 95. म्हैसूर या राज्याचे
कर्नाटक असे नाव कोणत्या वर्षी ठेवण्यात आले? उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1973. प्रश्न 96. शहरातील सर्वात मोठी लाळ स्रावणी ग्रंथी कोणती आहे? उत्तर आहे कर्णमूल. प्रश्न 97. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर खालीलपैकी कोणता घातक आहे? उत्तर आहे भोरघाट. प्रश्न 98. पहिल्या गोलमेज परिषदेला पुढीलपैकी कोणती एक व्यक्ती उपस्थित नव्हती? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 99. महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र कोणते आहे? उत्तर आहे पंढरपूर. प्रश्न 100. कुस्ती या खेळाशी खालीलपैकी कोणते नाव संबंधित आहे? उत्तर आहे ओमप्रकाश दहिया. प्रश्न 101. राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते? उत्तर आहे कलम 3. प्रश्न 102. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे अंबावडे. प्रश्न 103. राष्ट्रगीताचे नयन सर्वप्रथम कोणाच्या अधिवेशनामध्ये करण्यात आले होते? उत्तर आहे राष्ट्रीय काँग्रेस. प्रश्न 104. फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? उत्तर आहे गोपाळ आगरकर. प्रश्न 105. राज्यघटनेच्या कोणत्या परिशिष्टानुसार इंग्लिश ही भारतीय भाषा नाही? उत्तर आहे परिशिष्ट 8. प्रश्न 106. 25 लाख रुपये कोणत्या पुरस्कारासोबत दिले जाते? उत्तर आहे खेलरत्न. प्रश्न 107. भारताचे राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कालावधी कोणत्या व्यक्तीचा होता? उत्तर आहे झाकीर हुसेन. प्रश्न 108. प्रश्न 8. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणत्या व्यक्तीने मांडला होता? उत्तर आहे कोपर्निकस. प्रश्न 109. काळ्या मातीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे रेगूर मृदा. प्रश्न 110. निसर्गामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे संयुग कोणते आहेत? उत्तर आहे कार्बोदके. प्रश्न 111. बाबासाहेब आंबेडकर खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? उत्तर आहे मसुदा समिती. प्रश्न 112. शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ कोणत्या नेतृत्वाखाली केली होती? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 113. अक्षय ऊर्जा दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जात असतो? उत्तर आहे 20 ऑगस्ट. प्रश्न 114. आनंदीबाई जोशी यांचे आत्मचरित्र कोणत्या महिलेने लिहिले होते? उत्तर आहे काशीबाई कानिटकर. प्रश्न 115. रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे लातूर. प्रश्न 116. रेशीम उद्योग प्रशिक्षण केंद्र लातूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तर आहे बाभळगाव. प्रश्न 117. इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होत असो? उत्तर आहे मधुमेह. प्रश्न 118. भारताच्या कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हणतात? उत्तर आहे वाहन. प्रश्न 119. अजीवनसत्व भरपूर प्रमाणात देणारे कोणते फळ आहे? उत्तर आहे पपई. प्रश्न 120. जमिनीतील नत्राचे प्रमाण पुढीलपैकी कोणत्या पिकामुळे वाढू शकते? उत्तर आहे ऊस. प्रश्न 121. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टात मध्ये किती भाषांतर समावेश आहे? उत्तर आहे 20. प्रश्न 122. मकालू शिखराची एकूण उंची खालीलपैकी किती मीटरची आहे? उत्तर आहे 8463. प्रश्न 123. प्रत्येक सिगारेट व्यक्तीच्या जीवनातील किती मिनिटे कमी करते? उत्तर आहे 11 मिनिटे. प्रश्न 124. राष्ट्रपतीचे वेतन कमी करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे कोणालाही नाही. प्रश्न 125. जन औषध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? उत्तर आहे 7 जानेवारी. प्रश्न 126. भारताचे राष्ट्रपती यांचे निवासस्थान कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे राष्ट्रपती भवन.
प्रश्न 127, श्रीगिरी जात्मक अष्टविनायक स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तर आहे लेण्याद्री. प्रश्न 128, महाराष्ट्राचे प्रमुख तांदळाची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी? प्रश्न 128, महाराष्ट्रामध्ये प्रमुख तांदळाची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे तुमसर. प्रश्न 129, गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात येते? उत्तर आहे पालघर. प्रश्न 130, कुस्ती या खेळाशी खालीलपैकी कोणते नाव संबंधित आहे? उत्तर आहे ओमप्रकाश दहिया. प्रश्न 131, मानवाला लघवी न होणे ही लक्षण कोणत्या रोगातील आहे? उत्तर आहे अतिसार. प्रश्न 132, शरीरातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षणे आहे? उत्तर आहे मलेरिया. प्रश्न 133, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला बुद्धिबळाचे जनक असे संबोधले जाते? उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. प्रश्न 134, कोणत्या आणीबाणीच्या काळामध्ये राष्ट्रपती पदाचे वेतन कमी होऊ शकते? उत्तर आहे आर्थिक. प्रश्न 135, राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत? उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 136, भोसले हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आडनाव होते? उत्तर आहे शाहू महाराज. प्रश्न 137, मीर कासिम सिराज उद्दौला या दोघांचा पराभव इंग्रजांनी कोठे केला होता? उत्तर आहे बक्सार. प्रश्न 138, तोरणमाळ येथील तलावाचे नाव खालीलपैकी कोणते आहे? उत्तर आहे यशवंतराव. प्रश्न 139, युनिव्हर्सल रक्तगट असे कोणत्या रक्ताला संबोधले जाते? उत्तर आहे ओ पॉझिटिव्ह. प्रश्न 140, संत गाडगेबाबा यांनी चोखामेळा धर्मशाळा कोणत्या ठिकाणी बांधली होती? उत्तर आहे पंढरपूर. प्रश्न 141, दूधसागर हा धबधबा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे गोवा. प्रश्न 142, सागा दावा हा कोणत्या राज्यातील प्रमुख सण आहे? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 143, रुग्णवाहिकेस आरोग्य विभागाची काय म्हटली जात असे? उत्तर आहे जीवनरेखा. प्रश्न 144, अहिल्याबाई होळकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात काम केल्याने मिळत असतो? उत्तर आहे महिला व बालविकास. प्रश्न 145, वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? उत्तर आहे कृषी दिवस. प्रश्न 146, अंजली भारतात ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे नेमबाजी. प्रश्न 147, राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरुस्ती कोणते सरकार करते? उत्तर आहे केंद्र सरकार. प्रश्न 148, बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? उत्तर आहे कर्नाटक. प्रश्न 149, प्राणहिता ही प्रसिद्ध नदी कोणत्या 3 नद्यांचा संगम म्हणून तयार होते? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 150, भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही असे कशाचे सांगितलेले आहे? उत्तर आहे उद्देशपत्रिका. प्रश्न 151, जन्मठेपमध्ये कमीत कमी किती वर्षाची शिक्षा भोगावीची लागते? उत्तर आहे 14 वर्ष. प्रश्न 152, शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथे कोणाचा वध केला होता? उत्तर आहे अफजल खान. प्रश्न 153, कोणत्या आणीबाणीला संसदेचे दोन्ही सभागृहात विशेष मताने पारित व्हावे लागते? उत्तर आहे राष्ट्रीय आणीबाणी. प्रश्न 154, श्री बल्लाळेश्वर अष्टविनायक स्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? उत्तर आहे पाली. प्रश्न 155, लायकोपीन यामुळे कशाला लाल रंग येत असतो? उत्तर आहे टोमॅटो.
प्रश्न 156 राज्याचा प्रथम प्रश्न 156 राज्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न 157 भारताचा प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची ओळखले जात असते? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 158 राज्याचा द्वितीय नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते? उत्तर आहे मुख्यमंत्री. प्रश्न 159 महाबळेश्वर या प्रसिद्ध ठिकाणाहून एकूण किती नद्याचा उगम होतो? उत्तर आहे 5. प्रश्न 160 भारतरत्न या प्रसिद्ध पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? उत्तर आहे 1954. प्रश्न 161 तापी किंवा पूर्णा या दोन नद्याचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? उत्तर आहे चांगदेव. प्रश्न 162 आवळ्यामध्ये खालीलपैकी कोणती जीवनसत्व मोठ्या प्रमाणात समाविष्ट असते? उत्तर आहे जीवनसत्व क. प्रश्न 163 गीताई हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लिहिलेला आहे? उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न 164 उमेशचंद्र बॅनर्जी ही व्यक्ती राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? उत्तर आहे पहिल्या. प्रश्न 165 महात्मा गांधी यांना कशाच्या विरोधात सत्याग्रह सभा स्थापन केली होती? उत्तर आहे रॉलेट ॲक्ट. प्रश्न 160 मोर्ले मिटो सुधारणा कायद्याने कोणाला स्वतंत्र मतदान संघ दिले? उत्तर आहे मुस्लिम. प्रश्न 167 खालीलपैकी कोणत्या एका कायद्याला काळा कायदा या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे रॉलेट ॲक्ट. प्रश्न 168 क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? उत्तर आहे द्रोणाचार्य. प्रश्न 169 पूर कालव्याची सगळ्यात जास्त संख्या कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न 170 भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापित केले गेले? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 171 कल्पना चावला यांनी कोणत्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 172 पुढीलपैकी कोणते उपराष्ट्रपती काही कालावधी नंतर राष्ट्रपती बनले होते? उत्तर आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न 173 केरळ या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या फळाचे उत्पादन सर्वात जास्त असते? उत्तर आहे नारळ. प्रश्न 174 भारतामध्ये पहिली रेल्वे सुरू झाल्याची बातमी कोणत्या वृत्तपत्रात छापली होती? उत्तर आहे ज्ञान उदय. प्रश्न 175 वर्तमाना दीपिका हे वृत्तपत्र कोणत्या धर्माच्या प्रसाराला विरोध करण्यासाठी सुरू केले होते? उत्तर आहे ख्रिश्चन. प्रश्न 176 लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता? उत्तर आहे 1920. प्रश्न 177 पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे किती किलोमीटर आहे? उत्तर आहे 720 किलोमीटर. प्रश्न 178 शून्य भेदभाव हा प्रसिद्ध दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? उत्तर आहे 1 मार्च. प्रश्न 179 शहराचा तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणता भाग करत असतो? उत्तर आहे लहान मेंदू. प्रश्न 180 जंतर मंतर हे ऐतिहासिक ठिकाण भारतातील कोणत्या शहरात स्थित आहे? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 181 मानवी शरीरातील लाल रक्तपेशीची सरासरी आयुष्यमान किती दिवसाची असते? उत्तर आहे 120. प्रश्न 182 महाराष्ट्र भारताच्या कोणत्या भागामध्ये स्थित आहे? उत्तर आहे पश्चिम. प्रश्न 183 कोणत्या राज्यामध्ये इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 184 सध्या बहुमताने कोणत्या व्यक्तीला बडतर्फ करता येते? उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न 185 धुळे व नंदुरबार हे दोन जिल्हे
कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेली आहेत? उत्तर आहे तापी. प्रश्न 186. हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे आहे? उत्तर आहे कॅल्शियम. प्रश्न 187. भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे प्रसिद्ध अध्यक्ष होते? उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न 188. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणता पक्ष स्थापन केला होता? उत्तर आहे फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न 189. कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी कोणी कार्य केले? उत्तर आहे शाहू महाराज. प्रश्न 190. राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरविण्यात आले होते? उत्तर आहे कोलकाता. प्रश्न 191. संविधानातील उद्देशपत्रिकाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे वरील दोन्ही. प्रश्न 192. भारतातील सर्वात छोटा असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? उत्तर आहे लक्षद्वीप. प्रश्न 193. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या जास्त आहे? उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न 194. लॉर्ड मेयो सरासरी किती वर्ष व्हाईसरॉय पदावर कार्यरत होते? उत्तर आहे 3 वर्ष. प्रश्न 195. उजाडलेले पण सूर्य कोठे आहे हा लेख कोणत्या व्यक्तीने लिहिलेला होता? उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 196. लीप वर्षामध्ये एकूण किती दिवसाचा समावेश असतो? उत्तर आहे 366. प्रश्न 197. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 198. कोणाला अटक झाल्यामुळे धारासणा सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडूंनी केले होते? उत्तर आहे महात्मा गांधी. प्रश्न 199. कांजण्या हा प्रसिद्ध आजार खालीलपैकी कशामुळे होत असतो? उत्तर आहे विषाणू. प्रश्न 200. मदनलाल धिग्रा यांना कोणत्या सरकारने फाशी दिली होती? उत्तर आहे ब्रिटिश. प्रश्न 201. इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे दुर्लक्ष कोणत्या कारणास्तव केले होते? उत्तर आहे मुस्लिम लिंगी विरोध. प्रश्न 202. पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हटले जात असते? उत्तर आहे अवशोषण. प्रश्न 203. भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स कोणत्या व्हाईसरॉयने सुरू केला होता? उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. प्रश्न 204. राष्ट्रीय काँग्रेसचे शेवटचे 28वे अधिवेशन कोठे भरले होते? उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 205. राष्ट्रीय काँग्रेसचे 28वे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न 206. कोणत्या व्यक्तीच्या सहाय्याने मुस्लिम लीगची स्थापना झाली होती? उत्तर आहे लॉर्ड मिटो. प्रश्न 207. पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? उत्तर आहे वरील दोन्ही. प्रश्न 208. राजश्री शाहू महाराज यांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणते ठिकाण आहे? उत्तर आहे कागल. प्रश्न 209. झाडाच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते? उत्तर आहे सूर्यप्रकाश. प्रश्न 210. भारताचे दरडोई उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण कोणते आहे? उत्तर आहे लोकसंख्या वाढ असणे. प्रश्न 211. झाशीची राणी यांचे धाडस पाहून त्यांना सुंदर आणि चतुर महिला कोणी म्हटले होते? उत्तर आहे कॅप्टन ह्युरॉन. प्रश्न 212. निवडणुकीच्या दरम्यान नोटा अधिकार उपलब्ध करून देणारे प्रथम राज्य कोणते आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 213. रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती? उत्तर आहे तुळस. प्रश्न 214. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कोणत्या वर्षी
गायले गेले होते? उत्तर आहे 1911. प्रश्न 215. पाताळगंगा ही नदी कोणत्या भागातील सर्वात प्रदूषित नदी आहे? उत्तर आहे कोकण. प्रश्न 216. कोणत्या बंदरातून कापूस व कापसापासून तयार झालेली वस्तूची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते? उत्तर आहे मुंबई. प्रश्न 217. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 218. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीला काय म्हटले जाते? उत्तर आहे कोरडवाहू शेती. प्रश्न 219. भारत सरकारने पोर्तुगालच्या तावडीतून गोवा केव्हा मुक्त झाला? उत्तर आहे 1961. प्रश्न 220. देवघर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 221. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे जळगाव. प्रश्न 222. भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोणत्या ठिकाणी झाली होती? उत्तर आहे बोधगया. प्रश्न 223. महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेतगत खालीलपैकी कोणत्या टेकड्या पसरलेल्या आहेत? उत्तर आहे दरकसा. प्रश्न 224. शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये कोणता पक्ष विलीन झाला होता? उत्तर आहे मजूर पक्ष. प्रश्न 225. पुणे ते पनवेल या दोन ठिकाणी दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? उत्तर आहे कुसूर. प्रश्न 226. दादाभाई नौरोजी हे कोणत्या समुदायात जन्माला आले होते? उत्तर आहे पारशी. प्रश्न 227. चिल्का सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेला उपस्थित आहे? उत्तर आहे महानदी. प्रश्न 228. मोब्रा हे प्रसिद्ध बंदर कोणते बंदर म्हणून ओळखले जात असते? उत्तर आहे रेती. प्रश्न 229. शाकाहारी खाद्यपदार्थाच्या पॅकेटवर कोणत्या रंगाचा बिंदू आढळतो? उत्तर आहे हिरवा. 230. खेडेगावात जन्म मृत्यूची नोंद करण्याचे कार्य कोण करतो? उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न 231. कोल्हापूर सावंतवाडी या ठिकाणी खालीलपैकी कोणता घाट स्थित आहे? उत्तर आहे रामघाट. प्रश्न 232. तापी गोमाई या दोन नद्याचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? उत्तर आहे प्रकाशे. प्रश्न 233. यंत्रमागचे प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते एक ठिकाण आहे? उत्तर आहे इचलकरंजी. प्रश्न 234. संपूर्ण मुंबईला कोणत्या धरणाने पाणीपुरवठा केला जातो? उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न 235. संत गाडगेबाबा यांनी 20 एकर जमीन कोणासाठी दान केली होती? उत्तर आहे मुलांच्या शिक्षणासाठी. प्रश्न 236. खालीलपैकी कोणती एक नदी कर्कवृत्ताला 2 वेळा ओलांडते? उत्तर आहे मही. प्रश्न 237. खरा ब्राह्मण हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे आहे? उत्तर आहे प्रबोधनकार ठाकरे. प्रश्न 238. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही घटना समितीचे एकूण किती समित्याचे सदस्य होते? उत्तर आहे 10 समित्या. प्रश्न 239. अवर्षणगत जिल्ह्यामध्ये कशाची अत्यंत आवश्यकता असते? उत्तर आहे पाऊस. 240. प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? उत्तर आहे कुसुमाग्रज. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला जॉईन करा.